अनुभवांचं कसं असतं की ते कुठंही कसेही आपल्याला येऊन अलगद मिळत असतात. म्हणजे त्यासाठी आपल्याला काही वेगळं काही करावं लागत नाही. काल रात्री 11:15 वाजताची गोष्ट आहे. अचानक एके ठिकाणी गाडी बंद पडली. संपूर्ण निर्जन परिसर होता. कुणी तिथं चिटपाखरू नव्हतं. रात्री 11:15ची ही गोष्ट आहे. आणि गाडी सुरू व्हावी म्हणून सगळे प्रयत्न करून झाले. पण आणि आता एवढ्या रात्री फिटर कुठून येणार किंवा आता काय करणार. आणि घर तर 3-4 किलोमीटर राहिलं होतं दूर. मग थोडं गाडी उजेडात न्यावी म्हणून एका स्ट्रीट लाईटच्या खाली जाऊन उभा राहिलो. तर तिथे पाईपवर एक वृद्धगृहस्थ बसलेले होते रात्री 11:15ला. आणि त्यांच्या हातामध्ये काठी होती. ती काठी हवेत फिरवण्याचा त्यांचं खेळ चाललेला होता. तर त्यांनी लांबूनच मला बघितलं, जवळ आले. एकदा गाडीकडं आणि माझ्याकडं बघितलं आणि दूर रस्त्याकडं बघून काहीतरी पुटपुटले थोडं आणि पुन्हा दत्त मंदिराच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर मला अचानक काय वाटलं काय माहीत, पण म्हटलं आता बहुतेक गाडी सुरू होणार. असं वाटतं ना मनाला एक दिलासा की आपण एकटं नाही आहोत. आणि गाडी स्टार्ट केली. पुढचं 3-4 किलोमीटर व्यवस्थित प्रवास झाला. घरी आलो. छान वाटलं.